आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर 4 पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला आज, 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो. पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. मी विठ्ठल रखुमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवताय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद. पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो, या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत. मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त 20-25% वारकरी आमचे बांधव भगिनी जास्ती संख्येने आलेले आहेत. कारण पाऊस चांगला पडलाय, पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचं संकट नाही. एसटीला प्रवास ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय. वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे, लाडका भाऊ पण झाला आहे, त्यालाही आपण दर महिन्याला स्टायपंड देतोय. शेतकऱ्यांना देखील 7.5 HP पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय. हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि हे पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरचे संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे. कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते. आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले, विकास आपण करतोय, कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या, त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे. आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपल्या औसेकर महाराज मगाशी मला दाखवत होते, तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय, म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतोय, हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे. कारण जे काही इथं आपण 73 कोटी रुपये दिले ना, 73 कोटी 80 लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही